जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा अशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर कशा प्रकारे सोडवायचा हा पाहणार आहोत। आता याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर याच्यामध्ये काही तुम्हाला असं नफ्याची टक्केवारी कशी काढायची काय, याच्यामध्ये काही असं शॉर्टकट ट्रिक वगैरे नाही आहे। हा प्रश्न कुठल्याही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि हा प्रश्न याला आपल्याला खूप वेळ जातो, त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त प्रमाणे परीक्षेत म्हणजे जास्त परीक्षेमध्ये विचारलेला आहे। तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे हे आधी समजून घेऊ। तर याच्यामध्ये बघा, एक फळ विक्रेता आहे, तो 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतो आणि 3 रुपयामध्ये 25 या दराने म्हणजे 25 लिंबू विकतो। तर त्याच्या नफ्याची टक्केवारी आपल्याला विचारलेली आहे। तर नफ्याची टक्केवारी काढण्याआधी आपल्याला सुरुवातीला याची खरेदी किंमत काढावी लागेल। तर खरेदी किंमत ही म्हणजेच काय, आपल्याला 1 रुपयामध्ये किती लिंब मिळत आहे, 22। त्याप्रमाणे विक्री किंमत किती राहील, मग विक्री किंमत राहील 3 रुपयाला किती, 25 लिंब, म्हणजे हे झाली विक्री किंमत। आता याच्यासाठी एक सूत्र आहे, एक सूत्र म्हणजे कसं आहे ते, विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि भागेला आहे खरेदी किंमत आणि याला गुणिला असतात 100। आता याच्यावरून आपल्याला उत्तर कसं काढायचं, तर या फॉर्म्युलामध्ये म्हणजे सूत्रामध्ये आपण काय करू, किमती टाकू। विक्री किंमत आहे 3/25 वजा खरेदी किंमत आहे 1/22 आणि या पूर्ण याला भागेला आहे 1/22 म्हणजेच काय, खरेदी किंमत आणि याला गुणिला 100। आता इथे जर तुम्हाला बघितलं वजाबाकी करायची आहे या दोघांची, हे अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकाची वजाबाकी जर करायची असेल तर आपल्याला छेदामध्ये त्यांचा सारखा नंबर आणायचा असतो। तर त्याच्यासाठी त्याचा लसावी काढायचा असतो। जर लसावी काढता येत नसेल तर सरळ सरळ काय करायचं, या नंबर या छेदाने या छेदाला आणि अंशाला गुणायचं आणि या छेदाने या अंशाने छेदाला गुणायचं। तर इथे आपण काय करू, याला 22 ने गुणू, म्हणजे अंशाला सुद्धा 22 ने गुणायचं, इथे या छेदाने गुणायचं म्हणजेच 25 ने गुणू आणि इथे सुद्धा 25 ने गुणायचं। 22 त्रिक किती होतात, तर 66। आता याच्या छेदामध्ये येतात 25 गुणिले 22 जर केले तर ते येतात 550। तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, व्हिडिओ थोडा लांब आहे त्याच्यामुळे मी तर कॅल्क्युलेशन करायचं थोडं टाळत आहे। 25 × 25 आणि भागेला 22 गुणिले 25 म्हणजे 550 आणि भागेला याच्यामध्ये काय राहतील 1/22, हे गुणिला 100 जसेच्या तसे। आता बघा, छेदामध्ये सारखे नंबर आले म्हणजे जे अंशामध्ये आपल्याला प्रक्रिया करायची आहे ते आपल्याला करायची आहे। अंशामध्ये म्हणजे किती आहे, 66 वजा 25 आणि छेद एकच वेळ लिहून घ्यायचा 550 आणि याच्या खाली जो छेद आपण लिहिला 1/22, हा 1/22 लिहिलेला आहे। हा 1/22 काय करायचा, इथे हा असा भागेला लिहायचा 1/22 आणि याला गुणिला किती आहे 100। आता हे बघा, 66 मधून जर 25 केले तर किती राहतात 41, याला भागेला 550। भागेला जर गुणिला केला आपण तर काय होती, यांची उलटसुलट होती, म्हणजे अंश हा छेदात जातो आणि छेद हा अंशामध्ये येतो, म्हणजेच काय 22/1 गुणिला 100। आता बघा, याच्यामध्ये काही नाही आहे, छेदात म्हणजे काय असते, 1 असते। आता काय करायचं, हा बघा, हा 0 कट झाला, 11 × 11 11 दुने 22, 11 × 11 11 पंच 55, 5 × 1 5, 5 दुने 10। आता बघा, छेदात फक्त 1 एकच राहिलेला आहे, मग काय, वरच्या अंशामध्ये जे आहे त्यांचा काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा। 41 गुणिला 2 गुणिला 2, बेदुनी किती होतात 4 आणि गुणिला हे 41 आणि या 41ला जर 4 ने गुणलं तर उत्तर येते 164%। आता बघा, या 164% हे जे उत्तर आलं आहे हा त्याच्या नफ्याची टक्केवारी आहे। जर समजा आता तुम्हाला हे उदाहरण जर समजलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की समजलं, नसेल समजलं तर आपण परत घेऊ आणि परत तुम्ही कमेंटमध्ये सांगा की समजलं नाही म्हणून। आणि तुम्हाला एक उदाहरण म्हणून तुम्हाला एक सोडवण्यासाठी मी याच्यामध्ये एक व्हॅल्यू चेंज करून देतो। इथे 20, इथे 1 रुपयामध्ये 20 लिंबू खरेदी करतो आणि 3 रुपयाला 25 या दराने विकतो, तर त्याची नफ्याची टक्केवारी तुम्ही काढून दाखवा आणि उत्तर हे कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। थँक्यू।